आपली योजना जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत राणी साहेब. आमचे आबासाहेब हंबीराव मोहिते आम्हाला नेहमी सांगायचे, अवघड पेच उद्भवला की आम्ही एकच विचार करतो, आज अशा कठीण व्यक्ती थोरले छत्रपती असते तर ते कसे वागले असते, या पेचातून त्यांनी काय मार्ग काढला असता. आम्हीही हाच विचार केला. पण राणी साहेब, तुमची योजना काय आहे? आज या व्यक्ती सर्व अर्थाने गनिम आपल्याहून बलाढ्य आहे. स्वराज्याच्या उरावर येऊन बसलाय. गनिम संख्येने जबर आहे. सबब आपण समोरासमोर त्याचा सामना करू शकणार नाही हे आपल्याला मान्य करावे लागेल संताजीराव. या व्यक्ती औरंगजेबाचा पाडाव करणे अशक्य आहे. प्रश्न शौर्याचा नाही, संख्येचा आहे. मला सांगा, यापूर्वी इतकी प्रतिकूल परिस्थिती स्वराज्यावर आली होती? आली होती. शास्ता खानाच्या वेळी सुद्धा अशीच प्रतिकूल परिस्थिती होती. अलबत. जे धाडस थोरल्या छत्रपतींनी केलं तेच आपण करायचं. ना आम्ही युक्ती काढली सभा राणी साहेब. म्हणजे जसं थोरल्या महाराजांनी लाल महालात घुसून शास्ता खानाच्या नरड्याला नख लावलं होतं, तसंच यो संताजी घोरपडा औरंग्याच्या छावणीत घुसून त्याच्या नरडीला समशेर लावल. नव त्याची गर्दनच उतरून तो मासनी पेश करेल. अंगाशी नामी सलाय बघा. जो झटका बसला का नाही, समधी बाजीच पलटी पडल. एका रात्रीत युद्ध संपल. औरंग्याला छावणीत घुसून मारला का त्याची समधी फौज हाय खाऊन पळत सुटल. अंगाशी राज, बाकी शिवप्रभूंचा वारसा तुम्हा दोघांकडे बी आहे. राणी साहेबांनी थोरल्या छत्रपतींचं तेज घेऊन एवढी नाम युक्ती काढली. धनाजीराव, या मोहिमेत तुमची भूमिका फार मोलाची. संताजीराव, लाल महालावर छापा टाकण्याआधी शिवछत्रपतींनी लाल महालाची खडानखडा माहिती घेतली होती. बाळाजी, चिमणाजी सारखी लाल महाल जाणणारी जाणकार माणसं संगाती घेतली. हल्ला कोणत्या दिवशी करायचा, मार्ग कोणता, कोण कोण मराठी वाघ बरोबर घेणार, याचा तपशीलवार विचार आबासाहेबांनी केला होता. बिनचूक योजना म्हणजे निम्मे यश हे त्यांचे सूत्र. अखंड सावधपणा, जागरूकपणा हा त्यांचा स्थायी भाव. म्हणूनच धनाजीराव, थोरल्या छत्रपतींचे सूत्र आणि स्थायी भाव ध्यानात ठेवूनच पुढील कामगिरी करा. यापूर्वी दादा महाराजांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी भावनेच्या भरात तुम्ही मुघली छावणीवर छापा मारण्याचा विचार केलात. त्यावेळी मुघली छावणीची प्राथमिक रचना वेगळी होती. तो औरंग्या धूर्त पाताळ यंत्री राजकारणी आहे. तो सतत तळाची रचना बदलत असतो. त्यामुळे आता डेऱ्यांची रचना काय आहे, त्यात काही शाही डेऱ्यांची. औरंग्याच्या खाशा गुलालबारीची जागा नेमकी कुठे आहे याची निशाणी जाणून घेऊन झडप घालणे हे महत्वाचे. एकदा का तुमची योजना पक्की झाली, मोहीम फत्ते झाली म्हणायची. फत्ते म्हणजे कामगिरी फत्ते झालीच म्हणून समजा राज. आता आम्ही जगतो का मरतो याची आम्हाला चिंता नाही, पण ते औरंग्या काय आता इथलं चित्त वापस जात नाही. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुर्तास ही खबर फौजेत इतर कोणालाही कळता कामा नये. लाख मोलाचं बोललात राजे. या मोहिमेचे निम्मे यश गुप्ततेत आहे. या उपर कोणतीही तडजोड नामंजूर. आई जगदंबे, या निर्णायक युद्धात आम्हास यश दे.
क्या बात है? हुजूर, सुनने में आया है कि आप उन मराठों के राजा के छावनी पर धावा बोलने वाले हो। इस आखिरी जंग में फतेह का सहरा आपके सिर पर सजे, इसलिए मैं चंडी माँ के मंदिर जाना चाहता हूँ। क्यों मियाँ? आजकल बड़ी फिक्र हो रही है हमारी। मामला गड़बड़ तो नहीं? नहीं नहीं हुजूर, माँ चंडी झूठ बोलने से बचाए। ठीक है, ये हमारी आखिरी जंग है, इसीलिए हम इजाजत देते हैं। शुक्रिया हुजूर। धनाजीराव, ही समधी हत्यारं निस्ती पाजवून त्यासनी लक्ष धार करून काही बी कामाची नाहीत बघ. ही हत्यारं त्या औरंग्याच्या छाताडावर नाचवायची संधी कवा देतायसा तेवढं बोला. नाहीतर तुमची योजना बनायची आधीच ती बेना तिकडे गाचकायचं. नाही नाही, तसं काय व्हायचं नाही. औरंग्या तुमच्याच हत्यारानं मारणार बघ. अंगाशी या आपलं नजरबाज पेरल्यात त्या मुगली तळावर. अजून त्यांची काही खबर बात नाही. एकदा का मुगली तळाचा भूगोल नीट नजरेखालनं घातला का नाही, मग समजा योजना बघायला सुरुवात करणार. तवर जरा धीरानं घ्या संताजीराव. धनाजीराव, आमासनी आता धीरदम राहिलेला नाही. कवा एकदा त्या औरंग्याच्या नरडीचा घोट घेतोय असं झालंय आमासनी. संताजीराव, तुमच्या जीवाची काळजी आहे आम्हाला, आणि ती बी तुमच्या परी जास्त. स्वराज्याचा उजवा हात आहे तुम्ही. बरं, ते हाताराचं बघा जरा. काय झाले? आमच्या येण्याने अचानक मसलती थांबल्या अशा. कमाल आहे नाही पंत? नाही म्हटलं आम्हाला सुद्धा कळू दे की अशा कुठल्या मोठ्या मोहिमेचे मनसुबे आखतायत स्वराज्याचे दोन खंदे सेनानी. हो, पण खरेखुरे सांगणार असाल तर सांगा हो. हो, नाहीतर मागच्यासारखं कोकण म्हणाल आणि इथे सातारला घेऊन याल. तसे नको हो. काय, बरेच दिवस आम्ही घरापासून दूर आहोत, कुटुंब कबिलाची गाठभेट नाही, म्हणून म्हटले. ठीक आहे पंत, मग तुम्ही घरला जावा, कुटुंब कबिलासनी भेटा. आमचा थेट औरंग्याच्या छावणीवर हल्ला करायचा मनसुबा आहे. निस्ता हल्ला नाही पंत, तर त्याची मुंडी चिरणार आहे आम्ही. एकदा का ते बेनं गाचागलं तर त्याची फौज पळत सुटेल. आणि मग तसं बी तुम्हाला काही काम उरणार नाही. म्हणजे मी रावा घरलाच, बायको पोरात रमतल सा. धनाजीराव, काय बोलताय तुम्ही? थट्टा चालवली का? हे बघा, मर्यादा सोडून बोलताय तुम्ही. एक लक्षात ठेवा, स्वराज्यापुढे आम्ही कुटुंब कबिलाचा विचार कधी केला नाही आजपर्यंत. वर्षानुवर्ष आम्ही पोराबाळांची तोंडही पाहिली नाहीत. जाऊ द्या पंत, कशापाई का होतायचा? चला निराजी पंत, इथे थांबण्यात काही अर्थ नाही. अहो धनाजीराव, जरा तोंडाला लगाम घाला. त्या औरंग्याच्या मोहिमेचं कोणासनी बी सांगायचं नव्हतं ना, आणि तुम्हीच समजा सांगून बसला सवय. आपलं बोलणं कोणी बी खरं मानत नाहीत. ही मोहीम सोडून दुसरी मोहीम आखत असतील असाच विचार करत बसतील ती दोघं. मुजरा, तुम्हासनी राजांनी याद केलंय. गड्यांनो, आपला डाव आपल्यावरच उलटण्याची चिन्ह दिसत आहेत. या औरंग्याचा वजीर आपल्या तळावर छापा मारण्याचा जहरी मनसुबा आखतोय अशी खबर आहे. एवढी हिंमत वाढली होय ते माकडांची.
दरवेळी तोंडाव पडतात तरी बी अक्कल ठिकाणावर येत नाही त्यांची. घनश्यामजी, याबाबत सविस्तर माहिती आहे का आपणाकडे? रानी साहब, कुछ पुख्ता खबर नहीं जोड़ पाया मैं, मगर ऐसा सुनने में आया है एक मुगली सरदार निहार खान को इस मुहिम की जिम्मेदारी दी जाएगी. पण निहार खानच कशावरनं? बाकीचे बड़े सरदार आहेत की. आप ठीक कह रहे हैं, मगर मोहम्मद अफजल खां कुतुब शाही मुल्क में और सरजा खां की फौज आदिल शाही मुल्क में सलाबत बिठाने के लिए नामजद है. अब इतनी बड़ी फौज को छापे के लिए बुलाना मतलब धन की और समय की दोनों की बर्बादी है. मगर निहार खान की छावनी मराठा छावनी के पास ही है. इसका फायदा उठाकर उसे ही नामजद किया जाएगा. घनश्यामजी, आम्ही आपले शुक्रगुजार आहोत. फार महत्वाची खबर आपण वेळीच पोहोचवलीत. एवढी मोठी जोखीम पत्करून आपण ही कामगिरी केलीत, त्याबद्दल आपणास एक छोटीशी भेट. नहीं नहीं रानी साहब, इस उपहार की अपेक्षा या फिर धन की लालसा के लिए हम ये काम नहीं कर रहे हैं. आम्ही जाणतो ते, परंतु हे धन ठेवावे, आपल्याला छावणीत उपयोगाचेच होईल. मुघली फौजा चारी बाजूनी फास आवळतायत. कोणत्याही क्षणी तळ हलवून मुघली सैन्याला गुंगारा देण्याच्या तयारीत राहावं लागेल. आपल्या फौजेला तसे आदेश द्या, पायात चक्र बांधून सज्ज राहायला सांगा. जिराज, विषारी सर्पाचा फणा ठेचायला जावा आणि त्यांनीच उलटून दंश करावा अशी अवस्था झाली आहे. आपण मुघली छावणीवर छापा मारण्याचा मनसुबा आखत होतो आणि त्यांच्या छाप्याची खबर आली. तारा, एका शंकेने आमचं चित्त पोखरलंय. कोणती शंका राजे? घनश्यामवर कितपत विश्वास ठेवावा? खबर खोटी असली तर? राजे, आम्हास त्यांच्या डोळ्यात सत्यता दिसली. माणूस तोंडाने खोटे बोलू शकतो, पण त्याचे डोळे खोटे बोलू शकत नाहीत. राजे, आपला नुकसान करणारा कोणताही सल्ला त्यांनी दिला नाही, की आपली पुढची चाल आजमावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. आपले बोलणे रास्त आहे, परंतु सावध राहावं लागेल. तारा, सरसेनापती हंबीररावांनी किती आनंदाने आणि अभिमानाने आपणास भोसले कबिल्यात पाठवले, परंतु आम्ही मात्र आपणास एकही सुखाचा क्षण देऊ शकलो नाही. स्वराज्याच्या राणी साहेबांना हे असे रानोमाळ फटकावे लागते. आम्हा क्षमा करा तारा. राजे, उलट आम्हास अभिमान वाटतो याचा. उलट आमचे नशीब थोर म्हणून आपला सहवास लाभला आम्हास. परंतु आम्हास काळजी वाटते ती जानकीबाईंची. आपणही सदैव त्यांच्या काळजीत असता हे जाणतो आम्ही. नाजूक दिला चैत्य, गडाचा वेढा दिवसेंदिवस आवळत चाललाय. कसे सहन करतील त्या? मातोश्री, समय असा बाका आला, गडाचा वेढा अधिक आवळत चाललाय. रसद शिबंदी अपुरी आहे गडावर. अशा परिस्थितीत आपण गड कसा लढवावा? सुनबाई, अहो, आपण शिवछत्रपतींच्या स्नुषा आहात. राजाराम राजे यांच्या पत्नी आहात, एका शूर योद्धाच्या पत्नी. असा धीर सोडून कसं चालेल?
राणी साहेब, अहो छत्रपती आबासाहेबांनी रायगडाला उगीचच राजधानीचा दर्जा दिला नाही. संपूर्ण रायगडाला वेढा घालणं त्या मुघली गिधाडांना वाटतं तेवढं सोपं काम नाही. हिरोजी इंदुलकरांसारख्या कसबी मुरब्बी विशारदाने या संपूर्ण गडाची बांधणी करताना अनेक चोर रस्ते, छुप्या वाटा इतक्या बेमालूम पद्धतीनं तयार केल्या आहेत की त्यामुळे गड मोठा चखोट झाला आहे. घाबरू नका सगळ्यां शामराव. आमासनी तुमच्या संग महत्वाची मसलत करायची आहे. जी जरूर, कहिए हम आपकी क्या सेवा कर सकते हैं? आमची सेवा नाही, स्वराज्याची सेवा करायचा नामी मौका आहे तुम्हासनी. स्वराज की सेवा, इससे बड़े पुण्य क्या होंगे? कहिए हम क्या कर सकते हैं आपके लिए? आमासनी नक्षा पाहिजे औरंग्याच्या छावणीचा, आत्ताच्या वक्ताचा. हा पर कशासाठी पाहिजे ते काही विचारू नका. जमल. रुकिए रुकिए जनाब, अपने गुस्से पर काबू कीजिए. मुगल छावनी का नक्शा चाहिए ना आपको? चलिए. हो गया नक्शा पूरा. आपण हे काय यात त्या औरंग्याचा शाही तंबू कुठे दिसना? ये बादशाह बड़ा शातिर है, घूमती छावनियां रखी है. याद रखिए सरकार, जिस छावनी पर ये स्वर्ण कलश होंगे वही शाही छावनी है. बादशाह औरंगजेब की गुलालबारी है. चाहे जितनी छावनी की जगह बदले, पर इस शाही छावनी के चांद सितारे वाले स्वर्ण कलश नहीं बदलेंगे. अंगाशी वार मरता नामी काम केलंच बघ. कशावर नाही हो, औरंग्याचा स्तंभ आहे. तुम्ही औरंग्याच्या तंबूत पेरलेले नजरबाज अजून मी परत आलेले नाहीत. आणि तुम्हाला नकाशा मिळाला मी, आणि कशावर नाही खरं आहे? खरा आहे हा, कारण हा घनश्यामने धनाजीरावांना दिलाय. राणीसाहेब, घनश्याम तंबूतून बाहेर पडताना आपण धनाजीरावांना जी इशारत केलीत तेव्हाच आम्ही समजून गेलो, धनाजीराव काहीतरी महत्वाची कामगिरी पार पाडूनच परत येणार. अहो पण कशावर मानायचं की घनश्यामने तुम्हाला खरा नकाशा दिला? यात त्याचा काही डाव तर नसेल. आणि समजा तो फुटीर निघाला आणि तिकडे छावणीत जाऊन बादशाचं गाणी लागला म्हणजे? मुजरा राज, मुघल छावणीवर धाडलेले नजरबाज माघारी आलेत. पाठवा त्यांना. जी.
आम्ही माघारी यायच्या आधी नकाशा पोचला बी. आता काय आमच्या संगत ती गनिमी कावा आहे वय? म्हणजे आमचा नकाशा खरा आहे म्हणायचं हा? याचा अर्थ घनश्याम प्रामाणिक आहे, सच्च्या दिलानं स्वराज्याची सेवा करतोय. गड्यांनो, दुःखात सुख म्हणायचं. आता आपल्याकडे महत्वाची खबर आहे. एक म्हणजे औरंग्याच्या तंबूचा नकाशा आणि निहार खानचा जवळ असलेला तळ, ज्यापासून आपल्याला दगा होऊ शकतो. स्वारींचा मनसुबा येतोय आमच्या ध्यानी. योजनेस अंजाम देण्याची वेळ आली आहे. औरंग्या, तयार राहा. तुझी घटिका भरत आली आहे. स्वराज्याची खिंड लढवून नाही तुझी धिंड काढली तर नाव लावणार नाही पोचले कुळीचं. महादेव! महादेव!